टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. त्या गावामध्ये उमेदवार पोहोचले किंवा कामं झाली अशा लोकांचा काही गैरसमज आहे. तिथं कामं झाली अहो, त्या पंढरपूर तालुक्यामधले जे 17 गाव मोहोळ मतदारसंघामध्ये आहेत, मी माझ्या माहितीप्रमाणे की त्या 17 गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशवंत तात्यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये कामं झालेली आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की यशवंत तात्या माने हे आठवड्यातून किमान एकदा तरी त्या 17 गावामध्ये चक्कर मारत असतात. त्यांचा जनता दरबार त्या ठिकाणी असतो. त्यांचे विचार किंवा त्यांचे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आदरणीय यशवंत तात्या माने हे कायमस्वरूपी दर शनिवारी त्या भागात चक्कर मारून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतात. त्याच्यामुळे हे जे विरोधक उठवतात की इकडे पोचलेले नाहीत काय नाही, असं काहीही नाही. मलाच विचारायचं आहे की जे विरोधातले उमेदवार आहेत तेच ह्या मोहोळ मतदारसंघामध्ये पोचले का नाही हे कुठेतरी आपण बघितलं पाहिजे. तर 12वं अनगर आणि 13वं असं काय म्हणतात ते तसं पद्धतीनं वनवे मतदान होते किंवा भरपूर प्रमाणामध्ये लीड होते, तसं 17 गावामध्ये होईल काय? 100% होणार. मोठ्या प्रमाणामध्ये तिथला रस्त्यांचा जो प्रश्न होता आदरणीय यशवंत तात्याच्या माध्यमावर रस्त्याचा असेल किंवा विजेचा असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत तात्यांनी खूप चांगलं काम त्या भागात केलं. त्याच्यामुळं लोक काम बघून त्या ठिकाणी यशवंत तात्याच्या पाठीमागं उभं राहतील. आंकुलीमध्ये जे बॅनरवर काळे फासलं आणि त्यामध्ये निमकामं झाले नाहीत, त्यांचं म्हणणं आहे, काय म्हणणार? आता कसं असतं, आपल्याला एवढंही कळलं पाहिजे की एखादं काम असेल मंजूर झाल्यानंतरनं ते लगेच उद्या सुरू होत नसतं किंवा परवा लगेच संपत नसतं. त्याची काय शासकीय प्रोसेस असते. मंजूर झाल्यानंतरनं वर्क ऑर्डर मिळते. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरनं ते काम साधारणपणे सुरू झाल्यानंतरनं असं कुठं झालं आहे का सांगा की त्या ठिकाणी काम झालं आहे, त्याची मुदत संपून गेली आहे तरीही काम झालं नाही, असं मोहोळ मतदारसंघामध्ये कुठेही झालेलं नाही. मुदतीच्या आतमध्ये आपण काम करतो आहे, मुदतीच्या आतमध्ये आपण कामं करून घेतो आहे. एखादं काम मंजूर झालं आणि ते काम झालंच नाही असं कधीही कुठेही मोहोळ मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झाले नाही. हे फक्त विरोधक त्या ठिकाणी काहीतरी करायचं, कामं झालेत म्हणून असलं कुठं काळं फास कुठं काय कर असले लोक करतात. ते मोहोळ शहरामध्ये कसा असेल प्रतिसाद, कसा असणार? तुम्हाला मी आवर्जून सांगतो, आज 20 तारखेला मतदान होणार आहे. मोहोळ शहरामध्ये तुम्हाला मी माझा जो सर्वे आहे किंवा माझे काय कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय कार्यकर्ते आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहरामध्ये फिरतायत. तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस आम्ही 3 नंबरला होतो, परंतु ह्या वेळेस आम्ही 1 नंबरला असू. राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहेत सध्या, आता शरद पवार गट आणि अजित पवार गट. त्याच्यामुळं शरद पवार गटाचा फटका बसेल काय टाकायला? नाही, असं काय नाही. इथे विचारावर काम करणारे लोक आहेत. त्याच्या विचारावर काम करणाऱ्या लोकांमध्ये असं काही नाही की कुठं फटका बसेल किंवा काय बसेल. ह्या तालुक्यामध्ये लोकनेते बाबूराव पाटलांच्या विचारांनी चालणारा हा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये कुठला फटका बसेल. मोहोळमध्ये ते काय उद्योगधंदे छोटे मोठे ते आलेले नाहीत, पण इथून पुढं तुमचं काय प्लॅनिंग असणार? आम्ही ह्या 5 वर्षामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत किंवा मोहोळ शहरामध्ये हे पोचवण्यासाठी आम्ही काम केलं. मग ते पाईपलाईन असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा मग रस्त्याची कामं असतील. आणि ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही जे आमचं व्हिजन आहे की दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये वार्षिक उत्पन्न कसं वाढेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मग व्यवसाय उद्योग असेल किंवा शेतीच्या बाबतीमध्ये असेल, ह्या गोष्टीवर आम्ही भर देऊन प्रत्येक माणसाचं किंवा प्रत्येक कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. मोहोळ कशा पद्धतीने डेव्हलप करणार? म्हणजे आता मोहोळचा जर बस स्टँड बघितलं तर मोहोळचा त्याच्यावरून सुधारणा दिसते असं काही जणांचं मत आहे. मोहोळचं बसस्टँड आपण करतोय, जागा नव्हती त्यामुळे आपण थांबलो होतो, परंतु जागा जशा उपलब्ध होतात त्याच पद्धतीनं आपण डेव्हलप करण्याचं काम करतोय. आता जागा मिळणार आहे. जागा मिळाल्यानंतर आपण तिथं मोठ्या प्रमाणात बसस्टँड करतोय. आज मोहोळ शहरामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली त्या ठिकाणी कॉन्क्रीटकरण करतोय. त्याच्यानंतरनं मोहोळ शहरासाठी आपण क्रीडा संकुलसाठी 5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण मोहोळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
मार्केटमध्ये आपण म्हणजे काय म्हणतात गाळे त्या ठिकाणी बांधलेले आहेत, बाजारपेठ उभी केलेली आहे. त्याच्यानंतर मोहोळ शहरासाठी आपण मोठी नगर परिषदेसाठी मोठी इमारत बांधतो, 10 कोटीची, ते मंजूर आहे. परत प्रशासकीय इमारत म्हणून आहे ते त्या ठिकाणी मंजूर आहे. आणि अशा वेगवेगळे उपक्रम आदरणीय यशवंतदादाच्या माध्यमातून हे मोहोळ शहरामध्ये त्या ठिकाणी होताना दिसत आहे. पण अपर तहसील कार्यालय या विषयावर जनता नाराज असे वाटतं का? बिलकुल नाही. हे जनतेच्या सुविधासाठी आपण अप्पर कार्यालय त्या ठिकाणी नवीन तयार केलेलं आहे. कुठलंही कार्यालय आपण हलवलेलं नाही. परंतु जे कामं शेतकऱ्यांचे पेंडिंग राहतात, ज्यांना वारंवार त्या ठिकाणी तारखेला जावं लागतं, त्यांच्यासाठी आपण एक नवीन सुविधा आणि नवीन दालन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्यासाठी 40 गावांसाठी अतिशय म्हणजे लवकर काम होण्यासाठी आपण अप्पर कार्यालय त्या ठिकाणी सुरू करतो आणि कोणतीही जनता नाराज नाही. मोहोळमध्ये शाळा, कॉलेज, हॉस्पिटलचा हा पण प्रश्न मोठा आहे, कारण डेव्हलप झालं पाहिजे. कारण मोहोळ मतदारसंघामध्ये अशा सुविधा कमी, त्याच्यामुळे लोक सोलापूरला वर जातात. तर त्यासाठी तुम्ही मोहोळमध्ये काय करणार? आता मोहोळ शहरामध्ये तुम्ही जर शाळेचा प्रश्न काढला, कॉलेजचा प्रश्न काढला, आपण मोहोळ शहरामध्ये शासकीय कृषी विद्यालय त्या ठिकाणी आपण आणण्याचं काम करतो आहे भविष्यामध्ये. दुसरं असं आहे की मोहोळ शहरामध्ये नवीन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी नवीन होतं आहे. आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये 33 KVच्या मोठ्या मोठ्या MSCB त्या ठिकाणी तयार होते. का तर शेतकऱ्यांना लाईट पोचली पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर आपण मोहोळ शहरामध्ये आपण आता हॉस्पिटल, आपण शासकीय हॉस्पिटल करतो आहे, ते मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना, जनतेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.